तो म्हणजे पाठवला आपल्याला, तो व्हायरल करू नका, संबंधित पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांशी वगैरे संपर्क साधू नका, कारण ते आपल्यालाच कंट्रोल करायचं आहे. तसं म्हटलं की एखादा येतो तो फक्त आपल्याला त्याला बी सक्सेस द्यायचं, तसं काहीच करू नका, तसं होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना दक्षता बाळगावी लागेल. देवरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले साहेब याच्याबद्दल मिरवणूक मार्गामध्ये राहून घेणारा, तर त्यावेळी त्यांना संबंधित नाही करता येईल. नगरपालिकेचे कर्मचारी किती कटाक्षाने त्या मिरवणुकीमध्ये असतात हे आपण साहेबांनाही त्याचा अधिकारी आणि उपस्थित या शहरातील शिवजयंतीच्या वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते मित्रांनो, सर तुम्हाला सांगू इच्छितो, 1974-75 सालापासून या शहराशी आमचा कॉलेजला आलो किंवा आपण संबंध आला. 74-75च्या काळामध्ये ह्या मिरवणुकांचा असा सुकाळ नव्हता. हे फार उशिरा सुरू झालं. शिवजयंती असेल, दुर्गोत्सवाची मिरवणूक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत्या आणि मयंत्या ज्या साजऱ्या होत्या, हा प्रकार जो आहे गेल्या 25-30 वर्षापासून सुरू झालेल्या ह्या प्रथा आहे. आजपर्यंत या मिरवणुकांच्या माध्यमातून नाही, हा इतिहास आहे. एकमेकांना सहकार्य करणं. आता मुस्लिम समाजाचा फक्त एकच मिरवणूक निघते वर्षभरात, ती अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली. मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी ईद मिलादुन नबीच्या दिवशी फक्त एकच दिवसा मिरवणूक निघते. आणि असे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे सण एकत्र आलेले आहेत. आणि मोहम्मद पैगंबराची जयंती हिंदू समाजाचा मोठी मिरवणूक आणि सण असला तर ते ॲडजस्ट करून दुसरा तिसरा दिवस देखील ती साजरी केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दोन्ही अधिकारी साहेबांनी आपल्याला केलेलं आहे. या शहराची शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी सगळे कार्यकर्ते, आता यांनी ज्या सूचना केल्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत. आपल्या शहरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. त्याचबरोबर कार्यकर्ते वेगवेगळ्या विचारवंतांना वेगवेगळ्या मंचावर आणतात. म्हणजे या शहरातल्या आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांची मेंदू जे आहेत ते हिंसक आणि विद्रोही नाहीत, याचा आम्हाला स्वतःला अनुभव आहे. मी या ठिकाणी महत्त्वाची सूचना ही करू इच्छितो की आमच्यासारखी घडलेला नाही आहे आणि पुढे घडणार नाही याची दक्षता शहरातले सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, उपनगराध्यक्ष हजर आहेत. सगळे कार्यकर्ते घेतील, सामाजिक राजकीय क्षेत्रातले कौन्सिलर घेतील, पराभूत झालेले कौन्सिलर घेतील आणि आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य राहील अशा प्रकारची गाडी. नगरसेवक सतीश आबा, राहुल गायकवाड, सुरेश सावंत, छोटू भाऊ चौधरी, संजय भाऊ चौधरी त्यांच्यासह शांतता कमिटीचे सर्व सदस्य मंडळांचे पदाधिकारी आपण या ठिकाणी उपस्थिती दिली. ज्या पद्धतीने आपण साहेबांना वचन दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे. पुढच्या मीटिंगमध्ये नक्कीच पाचोऱ्याची शिवजयंती ही पहिल्या क्रमांकावर असेल आणि आदर्श शिवजयंती साजरी झाली असा चेहरा साहेबांना मिळाला पाहिजे, असं आपण साहेबांना वचन देऊया. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी शांतता समितीच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.